तर बुलढाण्यामधून प्रफुल्ल खंदारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे? जाणीव नक्कीच सध्या ज्या पद्धतीनं ट्रक चालक जे आहे रस्त्यावर उतरलेले आहे, त्यांनी संप पुकारलेला आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की अशा अवस्थेमध्ये पेट्रोल पंपावर देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक जे या ठिकाणी आपण पाहू शकतो गर्दी करताना सकाळपासूनच लोक या ठिकाणी आहे। रात्री दरम्यान देखील मोठी गर्दी जी आहे, झुंबड जी आहे पेट्रोल पंपावर उसळलेली होती। एकंदरीतच लोक जे आहे आपल्या पेट्रोलच्या ज्या काही टाक्या आहेत त्या फुल करताना पाहायला मिळतात। लोकांना भीती आहे कुठेतरी की या संपूर्ण संपाचा परिणाम पेट्रोल वाहतुकीवर होईल आणि पेट्रोल वाहतुकीसाठी यामध्ये काही अडचणी येतील का आणि आपल्याला भविष्यामध्ये पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती ओढवू शकते। त्यामुळे हे संपूर्ण लोक जे आहेत पेट्रोल भरताना पाहायला मिळतात। नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया, दादा आज तुम्ही सकाळीच पेट्रोल पंपावर आलेला आहात, काय सांगाल पेट्रोल का भरावंसं वाटतंय? कारण की ट्रक चालकाने एकीकडे मोटर कायद्याविरोधामध्ये संप पुकारलाय। लोकांना अशी भीती वाटते किंवा पेट्रोल पंप बंद झालं तर जे काही सदस्य वगैरे जे काही कामावरती जातात तर गाडी तर नाही चालली, गाडीमध्ये पेट्रोल तर नसेल तर गाडी चालणार नाही, गाडीला चालणार नाही तर आपण जॉबवर जाऊ शकणार नाही। त्या भीतीमुळे लोक आपले सकाळी पेट्रोल पंपावर आपले पेट्रोल भरत गाडीमध्ये। निश्चितच जान्हवी, लोक सकाळीच घराबाहेर पडलेले आहेत। पेट्रोल पंपावर पेट्रोल असेल का नसेल ही भीती देखील नागरिकाला, त्यामुळे नागरिक सकाळीच घराबाहेर पडतात आणि आपल्या गाड्यांमध्ये जे काही पेट्रोल आहे ते भरून घेत आहेत, जेणेकरून पुढील काही दिवस जो आहे या ट्रक चालकांमुळे जर का काही पेट्रोलच्या वितरणावर जर काही परिणाम झाला तर त्याचा फटका यांना बसू नये, यांच्या कामावर बसू नये। कारण की सकाळचं आपल्याला माहित आहे चाकरमानी जे आहेत ते घराबाहेर पडत असतात, त्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे अशा पद्धतीनं बसची ज्या ठिकाणी सुविधा नाही त्या ठिकाणी आपल्या दुचाकीचा वापर करत हे लोक जे आहेत आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये याची खबरदारी संपूर्ण नागरिक घेताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे मोठ्या संख्येनं ट्रक चालक जे काही रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचा देखील परिणाम जो आहे तो वाहतुकीवर पडत असल्याचं पाहायला मिळते। काल मलकापूर येथील महामार्गावर जो ट्रक चालकांनी निषेध आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केल्यानंतर बराच वेळ ही जी वाहतूक आहे त्या ठिकाणी देखील खोळंबली होती। आज दुसऱ्या दिवशी देखील ट्रक चालक असतील किंवा बस चालक प्रफुल्ल, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। शिर्डीमधून जयेश सावंत हे देखील आपल्याशी जोडले गेलेले आहे। जयेश, ट्रक चालक टँकर चालक यांचा संप असल्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी दिसत आहे, तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच जान्हवी, एकंदरीत केंद्र सरकारने आणलेल्या नवीन ज्या वाहतूक कायद्यातील धोरणामुळे या ठिकाणी मोठा 3 दिवस पुढील जे आहेत ते इंधन वाहतूकदार जे आहेत ते संपावर जाणं, चालक जाणं, त्याच्यामुळे आपण बघू शकतो की या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी आता गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात की ज्या पद्धतीने अफवा उडती आहे की पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल भेटणार नाही, त्यामुळे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या प्रत्येक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी नागरिकांची अतिशय म्हणजे गर्दीच आपल्याला बघायला मिळते। जयेश, तिथल्या नागरिकांशी तुम्ही बातचीत करू शकता का? आपण आता या ठिकाणी नागरिकांशी आता बोलणार आहोत। काका, आपण पेट्रोल भरायला आलेला आहात आणि काय आता तुम्हाला माहिती मिळाली काय? नाही, आता मला जी माहिती मिळालेली आहे पेट्रोल आता काही प्रमाणात सुरू आहे। जो ट्रक वाहतूक यांचा संप होता त्याचा हा परिणाम दिसून येत आहे। तर याचा शासन तोडगा काढील अशी अपेक्षा ठेवूया। धन्यवाद, थँक्यू। एकंदरीत आता आपण ज्यांनी बघितलं की कशा पद्धतीने नागरिकांनी आता हे जे संप आहे, जो इंधन वाहतूक चालकांचा जो संप आहे त्याच्यावर जो तोडगा काढावा अशी यांची मागणी आहे आणि नक्कीच याचा फार मोठा फटका सर्व स्तरातील नागरिकांना होत आहे। पण यामध्ये सर्वात जास्ती जी सशे होळपट आहे ती सर्वसामान्य नागरिकांची चालू आहे। जी जयेश, तिथल्या पेट्रोल पंप धारकांचं काय म्हणणं आहे? कारण पेट्रोलचा तुटवडा भासणार नाही असं देखील म्हटलं जातंय, तिथल्या पेट्रोल पंप धारकांचं काय म्हणणं आहे? नाही, एकंदरीत जोपर्यंत साठा आहे तोपर्यंत पेट्रोलचं वितरण होणार आहे, पेट्रोल डिझेलचं वितरण होणार आहे, इंधन वितरण होणार आहे। परंतु जर ही इंधन वाहतूकच जर ठप्प झाली आणि याला जर सरकारने पर्याय काढला नाही किंवा पेट्रोल कंपन्यांनी पर्याय काढला तर फार मोठ्या समस्यांना सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागणार। त्यामुळे शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना याचा फटका बसणार। जान्हवी जी, जयेश, थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। प्रफुल्ल खंदारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, 3 दिवसांचा हा संप पुकारला गेलेला आहे आणि या संपाला शासनाकडून काही प्रतिसाद मिळताना दिसतोय का?
जान्हवी, आतापर्यंत शासनाकडून कुठलीच भूमिका जी आहे या कायद्याबाबत जाहीर करण्यात आलेली नाहीये. ज्या पद्धतीने हे कायदे 1 तारखेपासून लागू करण्यात आले होते त्यामुळे कुठेतरी जे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती, कारण की जो दंड त्यांच्यावर ठोठावण्यात आलेला आहे, जर एखाद्याने हिट अँड रनचा प्रकार केला तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा ज्या काही दंड आहे तो आकारला गेला आणि विशेष म्हणजे कारावासाची देखील तरतूद जी आहे या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा जो संप आहे हा कशा मार्गावर जातो ते देखील पाहावं लागेल, कारण की मोठ्या प्रमाणावर जोपर्यंत नागरिकांना वेठीस धरला जात नाही तोपर्यंत सरकार देखील या प्रकरणी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार नाहीये. त्यामुळे ट्रक चालक सातत्यानं सांगतायत की हा जो कायदा आणलेला आहे हा अतिरेकी कायदा आहे, ज्यामुळे ट्रक चालकांना जर एखादा अपघात झाला तर त्याच्यावर जो काही दंड ठोठावला जाईल किंवा कारावासाची काही शिक्षा त्याला दिली जाईल, त्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते ढासळलं जाईल. कारण की बरेच जे ट्रक चालक आहेत ते मालक नसतात, ते कुठेतरी मोठ्या कंपनीच्या ट्रकवर या ठिकाणी पगारी नोकरी करत असतात. त्यामुळे यांच्यावर अशा पद्धतीनं जर अतिरेकी कायद्यानुसार जर काही या ठिकाणी असा दंड जर ठोठावला तर निश्चितच त्यांच्या पुढील परिवाराला त्याचा मोठा धोका पत्करावा लागू शकतो किंवा मग नंतर येणाऱ्या जो काही संभाव्य जो धोका आहे तो धोका लक्षात घेऊनच हे संपूर्ण ट्रक चालक असतील, बस चालक असतील, आज या धोरणाविरोधात कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अद्याप शासनाकडून कुठलीही भूमिका यावर जरी मांडली गेली नसली तरी लवकरच या संपूर्ण आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सरकार या संपूर्ण प्रकरणी तोडगा काढेल अशी अपेक्षा जी आहे या ट्रक चालकाकडून व्यक्त केली जाते. पण तुर्तास हा 3 दिवसीय संप पुकारण्यात आलेला आहे. या उपरही जर सरकारकडून कुठल्याच प्रकारचा सकारात्मक निर्णय जर घेतला गेला नाही तर निश्चितच या आंदोलनाची तीव्रता आणखी देखील वाढवली जाऊ शकते. ज्या पद्धतीनं नागरिकांना सध्या तरी ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात, संप पुकारला जातात, म्हणून संपूर्ण जी काही वितरण व्यवस्था आहे यामध्ये खाद्यपदार्थाचं देखील वितरण ट्रकच्या मार्फत केलं जात असतं, मोठ्या मोठ्या मालवाहू वाहनांद्वारे केलं जातं. त्यामुळे त्यावर देखील मोठा परिणाम जो आहे तो पडला असल्याचं सध्या आपल्याला जरी जाणवत नसलं तरी येत्या काही दिवसांमध्ये त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे एकंदरीतच सरकारकडून कुठली तरी भूमिका आता या संपूर्ण मोटार वाहन कायद्यावर स्पष्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा कुठेतरी संप जो चाललाय तो थांबवता येईल नाही, नागरिकांना जो काही होणारा त्रास संभाव्य निश्चितच प्रफुल्ल, खरं तर या कायद्यावर आता काहीतरी ठोस मार्ग काढणं गरजेचंच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि धन्यवाद जय सावंत तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. केंद्र सरकार विरोधात ट्रक चालक, टँकर चालक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी संप सुरू आहेत आणि या संपाचा परिणाम हा नागरिकांना भोगावा लागतोय.